डाएट करायचं म्हणलं की शिक्षा वाटते. याचं कारणही तसंच की आपल्याला आवडणारे पदार्थ हे बंद करावे लागतात आणि वजन कमी करायचं असेल तर डाएट शिवाय पर्याय नाही हे तर आहेच. पण मग करायचं काय? तर डाएट ही शिक्षा न वाटता ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. कसं? तर तुम्हाला आवडणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, पण ते नेमके किती खायचे आणि कसा खायचा हे फार महत्वाचं आहे. मध्यंतरी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता, पोहे वेट लॉस डाएटमध्ये कसे खायचे. तर मी सांगितलेलं होतं, तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की भात कसा खायचा हे पण सांगा. तर अर्थातच आपल्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे भात आहेच, कारण भात खाल्ला नाही तर जेवण पूर्ण झालंच नाही असं वाटतं. आणि नक्कीच आता भातामुळे वजन वाढतं, कारण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, सिंपल कार्बोहायड्रेट आहे, त्यामुळे शुगर लगेच स्पाइक होते, वजनही वाढतं. पण मग भात खायचाच नाही का? तर अजिबात नाही. तर या 3 टिप्स पाळून तुम्ही वेट लॉस डाएटमध्ये सुद्धा भात खाऊ शकता. पहिली टिप काय? तर पोर्शन कंट्रोल. तुम्ही किती भात खाता यावर फार काही अवलंबून आहे. तर म्हणूनच एक आपली आमटीची जी वाटी असते किंवा एक स्मॉल बाउल असं म्हणा तुम्ही, तर तेवढाच तुम्ही एका वेळेस खाऊ शकता. आता किती वेळा खायचा? रोज का? तर नाही. आठवड्यातून 2 ते 3 वेळेला तुम्ही एवढा भात खाऊ शकता. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की एवढ्याशा भातामध्ये काय पोट भरणार आहे का? आता अजून एक महत्वाचं की सगळे कार्बोहायड्रेट्स एका वेळी खायचे नाहीत. म्हणजे काय? एकतर पोळी भाकरी खायची किंवा भात खायचा. मग आता एवढूसाच एक वाटी भात घेतला तर पोट भरणार कसं? तर याचाच दुसरा जी काही टीप आहे ती हीच आहे की तुम्ही फक्त भात खायचा नाहीये, तर त्याच्याबरोबर तुम्ही प्रोटीन आणि फायबर याच्या बरोबर तो पेअर करायचा आहे. म्हणजे काय? तर प्रोटीन मध्ये ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही कोणत्याही उसळी खाऊ शकता, जसं चवळी, राजमा, मटकी, व्हॉटएव्हर जी काही उसळ, तुम्हाला छोले, जे काही तुम्हाला तुमच्या घरी असेल अवेलेबल ती तुम्ही घेऊ शकता. यानंतर डाळ म्हणजेच आमटी किंवा वरण हे तुम्हाला घेतलंच पाहिजे भाताबरोबर. तर हे प्रोटीन असल्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं आणि कार्बोहायड्रेटमुळे वजन कमी वाढतं जेव्हा आपण फायबर आणि प्रोटीन बरोबर त्याला पेअर करतो. तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकनचा रस्सा घेऊ शकता, पनीरचा रस्सा घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आता फायबर बरोबर काय? तर भरपूर भाज्या घातलेला, जसं आपण त्याला पुलाव असं म्हणू, हे तुम्ही करू शकता. म्हणजेच काय? तर तुम्ही साधारणपणे गाजर किंवा पालक किंवा बीन्स म्हणजे ज्याला आपण श्रावण घेवडा असं म्हणू, ते फ्लॉवर, पनीर यामध्ये तुम्ही भरपूर व्हेरिएशन करू शकता. तर जसं आपण पुलाव किंवा मसाले भात करतो ना, तर तो आयडियल आहे. तर या सगळ्या भाज्या घालून तुम्ही हा भात बनवू शकता. आणि लक्षात ठेवा की एक वाटी ही क्वांटिटी तेवढी आली पाहिजे आणि त्यामध्ये भरपूर फायबर्स किंवा प्रोटीन असले पाहिजे. तर यामुळे तुमचं पोट नक्की भरणार आहे. तुम्ही दही भात सुद्धा खाऊ शकता, ताक याच्यासोबत घेऊ शकता. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे, तर तुमचं वजन वाढणार नाहीये आणि एवढ्याशा भातामध्ये सुद्धा तुमचं पोट भरणार आहे. तर पावसाळा आता चालू झालेला आहेच, तर तुम्हाला एक भाताचा अगदी सोप्पा, आपल्याला सगळ्यांना आवडीचा प्रकार आणि घरी करता येण्यासारखा सोप्यातला सोपा म्हणजे काय? तर दाल खिचडी. आता यामध्ये तुम्ही काय करायचंय? तर तांदूळ अगदी कमी घ्यायचे आहेत आणि डाळी सगळ्या जास्त घ्यायच्या. मग यामध्ये तुम्ही मूग डाळ तर आहेच, पण मसूर डाळ, तूर डाळ किंवा छिलकेवाली हिरव्या मुगाची डाळ ही सुद्धा घेऊ शकता. यामध्ये भाज्या घाला जेवढ्या शक्य आहे तेवढी, आणि तुम्ही पापडाबरोबर ही दाल खिचडी एन्जॉय करू शकता. तर काय खातो यापेक्षा ते कसं खातो आणि किती खातो यावर आपला वेट लॉस अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही भात सुद्धा व्यवस्थित एन्जॉय करू शकता. धन्यवाद.